दापोलीतील पाच पंढरी या गावाला समुद्राच्या उधाणाचा तडाखा बसलाय। नागरिकांच्या घरात त्यामुळे समुद्राचं पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। समुद्र किनाऱ्यावरील 40 ते 50 घरांना या उधाणाचा धोका कायमच असतो आणि या उधाणाचा फटका आज या घरांना बसलेला आहे। जवळपास 40 ते 50 घरांमध्ये समुद्राच्या उधाणाचं पाणी शिरलेलं आहे। राकेश गुडेकर आपल्याला माहिती देत आहेत। राकेश, हे पाच पंढरी गाव आहे, साधारण कुठे हे गाव आहे आणि या घरांना 40 ते 50 घरांना कायमस्वरूपी या उधाणाचा धोका असतो? काय उपाययोजना आतापर्यंत स्थानिक प्रशासनाने केल्या आहेत आणि आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर स्थानिक प्रशासन काय करते? सर, दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी पाच पंढरी हे गाव आहे आणि या गावाला नेहमीच उधाणाचा आणि दरडीचा धोका जो आहे तो या ठिकाणी आहे आणि यावर्षी देखील या गावाला मोठ्या उधाणाचा फटका जो आहे तो बसलेला आहे। आज समुद्रात मोठी भरती होती आणि त्याचा मोठा फटका इथल्या घरांना बसलेला आहे। जवळपास 40 ते 50 घरांमध्ये या उधाणाचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे, त्यामुळे साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या गावाला मोठ्या दरवर्षी उधाणाचा फटका बसत असतो आणि त्यामुळे आमचं कायमस्वरूपी स्थलांतर करावं किंवा उपाययोजना कराव्यात अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे। अलीकडेच प्रशासनाने इथल्या लोकांना स्थलांतराच्या नोटिसा दिलेल्या होत्या, मात्र फक्त नोटिसा देण्यात आल्या, इथून आम्ही जायचं कुठे असा सवाल त्या ग्रामस्थांच्या समोर होता। त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जी आहे ती या ग्रामस्थांमधून होताना पाहायला मिळते। सर, धन्यवाद राकेश दिलेल्या अपडेट्स बद्दल। घरात पाणी शिरल्यानं इथल्या लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता स्थानिक प्रशासन या लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेलं आहे।